नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन अर्थविषयक व्हिडिओमध्ये। आणि आजच्या या आपल्या अर्थविषयक व्हिडिओमध्ये आपण स्टॉक एक्सचेंज बद्दल माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्याला भारतामध्ये जे आपल्या भारत देशाचं स्टॉक एक्सचेंज आहे त्याला आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE असं संबोधतो। आणि आपल्या राष्ट्रीय शेअर बाजार ज्याला आपण म्हणतो त्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्र राज्याचं एक शेअर बाजार आहे ज्याला आपण BSE असं म्हणतो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। हे आपले शेअर बाजार आहेत आणि या शेअर बाजारावरती कशा प्रकारे कंपन्या लिस्ट होतात, त्याचप्रमाणे हा शेअर बाजार चालतो कसा याबद्दल जवळपास सर्व भारतीयांना माहित आहे। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे की आपल्या भारत देशाच्या ज्याप्रमाणे हा NSE हा शेअर बाजार आहे तसंच इतर देशाचे देखील शेअर बाजार आहेत। आणि या सर्व शेअर बाजारामध्ये जगामध्ये सर्वात मोठा शेअर बाजार कोणता आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्या समोरील बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन समोरील ऑल या बटनला क्लिक करा, म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील। चला तर आपण जाणून घेऊया की जगातील सर्वात मोठा एक्सचेंज कोणता आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे भारत आणि इतर देशाचे एक्सचेंज आहेत तसं जगामध्ये सर्वात मोठा एक्सचेंज आहे तो आहे NYSE, अर्थातच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज। हा कोणत्या देशाचा आहे तर न्यूयॉर्क या नावावरूनच आपल्या लक्षात आलेलं असेल की हा अमेरिकेचा स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं। तर हा कुठे आहे तर जगप्रसिद्ध असलेल्या वॉल स्ट्रीट या न्यूयॉर्क शहरामधील वॉल स्ट्रीट या रस्त्यावरती हा NYSE न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज त्या वॉल स्ट्रीटवर असलेल्या वॉल स्ट्रीट या रस्त्यावरती असलेल्या बिल्डिंगमध्ये हा NYSE म्हणजेच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आहे। ही अतिशय जुनी आणि विशिष्ट अशा प्रकारची रचना असलेली अभूतपूर्व अशा प्रकारची या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आहे। मित्रांनो, वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची रचना या बिल्डिंगची आहे। आणि ज्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये सुद्धा एखादी नवीन कंपनी जेव्हा NSE वरती लिस्ट होत असते तसंच या NYSE वरती एखादी कंपनी जेव्हा लिस्ट करायची असते तेव्हा काही विशिष्ट अटी त्या कंपनीला पूर्ण कराव्या लागतात, त्यानंतरच NYSE वरती कंपन्या लिस्ट होतात। मग कुठल्या अटी आहेत तर जशा भारतामधल्या NSEच्या वेगवेगळ्या अटी आहेत तशाच NYSEच्या सुद्धा वेगवेगळ्या अटी आहेत। जसं की आपल्याकडे सुद्धा IPO लॉन्च करावा लागतो, तसंच NYSE मध्ये सुद्धा अगोदर IPO लॉन्च करून त्या कंपनीचे लिस्टिंग होण्यापूर्वी काही शेअर्स हे जनतेमध्ये सेल करावे लागतात आणि नंतर ती कंपनी NYSE वरती लिस्ट होते। हा एक नियम आहे। तसेच इतर आणखीन काही महत्त्वाचे या कंपन्या लिस्टिंग होण्यासाठीचे नियम आहेत। आणि त्याचबरोबर आता आपण भारतीय नागरिक आहोत, तर भारतीय नागरिक NYSE वरती शेअर मार्केट किंवा गुंतवणूक करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे नक्कीच करू शकतो। कारण ज्याप्रमाणे भारतीय नागरिक NYSE वरती ट्रेडिंग करू शकतो तसंच भारतामधल्या त्याचप्रमाणे जगभरातल्या उदाहरणार्थ जपान असेल किंवा इतर देश असतील, जसं भारतामध्ये आपल्या NSE वरती कंपन्या आपल्या लिस्ट झालेल्या आहेत तशाच भारतामधल्या सुद्धा किंबहुना जगभरातील अनेक महत्त्वाच्या आणि ब्रँडेड नावाजलेल्या कंपन्या या NYSE वरती लिस्ट झालेल्या आहेत।
त्यामुळे जगभरातील संपूर्ण देशांतील महत्त्वाच्या ज्या कंपन्या आहेत किंवा मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या, त्या मल्टीनॅशनल कंपन्यांची लिस्टिंग या NYSE वरती झालेली आहे। जसं NYSE वरती जगभरामधील कंपन्यांची लिस्टिंग आहे, अगदी त्याचप्रमाणे जगभरातील लोक सुद्धा NYSE वरती ट्रेडिंग सुद्धा करू शकतात। मात्र त्या बाबतीत आवश्यक असणारे काही नियम व अटी ज्या आहेत त्या पूर्ण करणं मात्र आवश्यक असतं। त्या नियम व अटी कुठल्या आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण सध्या NYSE बद्दलची अधिक माहिती घेऊया। तर अशा प्रकारे हा NYSE संपूर्ण शेअर बाजारामध्ये, जगभरातील संपूर्ण शेअर बाजारामधील सर्वात मोठा असलेला शेअर बाजार आहे मित्रांनो। NYSE मध्ये ज्याप्रमाणे हालचाल होत असते किंवा जे अप आणि डाऊन होत असतात त्याचा परिणाम जगभरातील इतर शेअर मार्केटवरती होत असतो, कारण सर्वात मोठं शेअर मार्केट असल्यामुळे त्याचा परिणाम इतर देशातील शेअर मार्केटवर नक्कीच होत असतो। तर अशा प्रकारे सगळ्यात जगात मोठा असलेला शेअर बाजार म्हणजे NYSE अर्थातच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हा आहे मित्रांनो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि परत पुढील व्हिडिओमध्ये आपण NYSE वरती भारतीय लोक किंवा इतर देशातील लोक कशा प्रकारे गुंतवणूक करू शकतात त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय हिंद, जय भारत, बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह।